सीना नदीकाठी पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे। सीना नदीपात्रामध्ये 1,80,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय की सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हातूर वडकबाळ जो ब्रिज आहे तो आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशी माहिती दिलेली होती की पुन्हा एकदा सीना नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इकडच्या नदीकाठच्या गावांना स्थलांतरित केलं गेलेलं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय। आपण हातूर ब्रिज या ठिकाणी आहोत आणि आपण जर बघितलं तर आजूबाजूची जी दुकानं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे। सोलापूर आणि विजापूर हा कर्नाटकला जोडणारा जो मार्ग आहे तो आता पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंद केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बॅरिगेड्स जे आहेत ते त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे सोलापूरकडे विजापूरकडून येणारी वाहतूक आणि सोलापूरहून विजापूरकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळते। एकूणच आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी हातूरचा जो ब्रिज आहे तो पूर्णतः ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे ही जी वाहतूक आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे आणि सध्या जे आहे विजापूर सोलापूर महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं इकडची वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।